हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण आलो आहे नेवासा तालुक्यातील सोनई येथे काचेच्या देवीचे दर्शन करण्यासाठी। तर हे मंदिर जे आहे ते भेलेकरवाडीमध्ये आहे, जे की सोनईपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि आमच्या गावापासून म्हणजेच बोदेगावपासून 78 किलोमीटर म्हणजे जायला 2 तास लागतात। तर आज आपण आलो आहे तिथे काचेच्या देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि येथून जवळच शनी शिंगणापूर आहे, जे की 7.5 किलोमीटर अंतरावर आहे। तेथेही आपण जाणार आहोत, पण त्या अगोदर आपण काचेच्या देवीचे मंदिर पाहून घेऊयात। रस्त्याने येताना पप्पा सांगत होते की मंदिर हे काचेचं बनलेलं आहे, तर आत गेल्यावर आपण पाहूच कसं आहे मंदिर। मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला 2 मोठमोठ्या दीपमाळा लागतात। त्यानंतर समोर 2 हत्ती आहेत। त्यानंतर आतमध्ये प्रवेश करताच जय जगदंब नावाचा बोर्ड आणि समोर एक कुंड होतं, ज्यामध्ये पाणी होतं आणि त्या कुंडाच्या मधोमध एक मटका ठेवलेला होता। असं म्हणलं जातं की त्या मटक्यामध्ये कॉईन टाकताच जर कॉईन त्या मटक्यामध्ये पडला तर आपली इच्छा पूर्ण होते आणि इथं खूप सारे कॉईन असे पडलेले होते। त्यानंतर मंदिरामध्ये आल्यावर मला असं वाटलं होतं की पूर्ण मंदिरच काचेचं असेल, म्हणजे भिंती वगैरे, पण तसं काही नव्हतं। म्हणजे आतमध्ये जे होतं बीम वगैरे जे होते त्यांना काच वगैरे लावलेल्या होत्या आणि देवी ही खूप अशी छान सजवलेली होती। त्यानंतर एक भुईरं होतं, म्हणजे खाली आल्यानंतर एक छोटंसं असं दार मतलब खिडकी म्हणता येईल। त्या खिडकीतून पाहिल्यावर एक देवीची मूर्ती अशी दिसत होती। त्या तेथीलच्या महाराजांनी असं सांगितलं की एक महाराज होते, त्यांना देवीचे दर्शन झाले होते, तर ती देवी इथे खाली लावलेली आहे। ही मूर्ती जी आहे ती स्वप्नात आलेली मूर्ती आहे असं सांगितलं आम्हाला त्यांनी। ज्यांना स्वप्नामध्ये देवीची मूर्ती दिसली होती त्यांची इथे समाधी आहे, म्हणजे त्यांनी इथे समाधी घेतली होती, तर त्यांचंही इथे मंदिर बनवलेलं आहे। आता आपण आलो आहे शनी शिंगणापूरला शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी। इथे आल्यावर समोर असा एक बोर्ड लागला होता, जिथे की शनिदेवाची मालिका किती वाजता लागते, कोणत्या चॅनलवर लागते हे लिहिलेलं होतं। त्यानंतर आत गेल्यानंतर तुकोबाराय आणि शिवाजी महाराज यांची अशी एक मूर्ती बनवलेली होती, ती खूपच आकर्षक अशी वाटत होती आणि समोरच एक रथही ठेवलेला होता। मंदिरामध्ये आल्यावर पप्पांनी सांगितलं इथे या गावामध्ये कोणत्याही घराला दरवाजा नाही, आणि हे ऐकून मी तर आश्चर्यचकितच झाले की असं कसं होऊ शकतं, पण हे खरं आहे। इथे कोणत्याही घराला दरवाजा नाही, बँकेला सुद्धा दरवाजा नाही इथे। आणि असं म्हणतात की जर चोरी केली कुणी तर त्या चोराला शनिदेव आंधळ करतात, आणि हे कितपत खरं आहे हे आपल्यालाही माहीत नाही, पण हे खरं आहे की इथे कोणत्याही घराला दरवाजा नाही। अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।